20 दिवसांमध्ये घोटाळा करून आलेला आहे। या निवडणुकीत सुद्धा घोटाळ्याची उमेदवारांना शक्यता वाटते। ईव्हीएम ऑनलाईन हॅक होऊ शकतं, अनिल देशमुखांची प्रतिक्रिया। स्ट्रॉंग रूमच्या समोर आपले लोक जर ठेवायला पाहिजे, हरकत नाही, पण ज्याला ईव्हीएम हॅक करायची आहे त्या स्ट्रॉंग रूम पाशी जाणं त्यात जरुरी नाही। ऑनलाईन सुद्धा सेंट्रलाइज ऑनलाईन त्या पद्धतीनं ईव्हीएम मध्ये मॅनिप्युलेशन करता येऊ शकतं। न्यायालयानं निकाल पुढे ढकलण्याचा घेतलेला निर्णय अव्यवहार्य। दरम्यान राजू शेट्टींची यावर प्रतिक्रिया। तर सहकारी पक्षच भाजपवर आरोप करत असल्यास निवडणूक आयोगानं भूमिका मांडण्याची गरज। न्यायालयानं निकाल पुढे ढकलण्याचा जो निर्णय दिलेला आहे तो अतिशय अव्यवहार्य आणि लोकांच्या मनामध्ये संशय कल्लोळ करणारा असा प्रकारचा निर्णय आहे। परळीमध्ये ईव्हीएमच्या सुरक्षेवरून हाय व्होल्टेज ड्रामा। रात्रीपासूनच शरद पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संध्या देशमुख यांची सीसीटीव्हीच्या माध्यमातून स्ट्रॉंग रूमची पाहणी। रात्रीपासून नगर परिषद बिल्डिंगच्या खालून पाहणी। प्रशासनावर भरोसा नसल्याचाही आरोप। अक्कलकोटमध्ये स्ट्रॉंग रूम बाहेर पोलिसांचा बंदोबस्त। अनुचित प्रकार टाळण्यासाठी 24 तास इथे पहारा। तर 15 पोलीस आणि नगर परिषदेचे 5 कर्मचारी स्ट्रॉंग रूम बाहेर तैनात। गोंदियाच्या सालेकसामधील ईव्हीएम छेडछाडीच्या आरोपांनंतर तणावपूर्ण शांतता। ईव्हीएम छेडछाडीवरून आक्रमक झालेली गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर। स्ट्रॉंग रूममध्ये ईव्हीएम ठेवण्याआधी सील तोडण्यात आल्याच्या आरोपांनंतर उमेदवार आणि नागरिक आक्रमक झाले होते। सांगली त्या ठिकाणच्या आष्टामध्ये झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर स्ट्रॉंग रूम बाहेर पोलिसांचा पहारा। स्ट्रॉंग रूमच्या बंदोबस्तासाठी 256 पोलिसांची नियुक्ती। ईश्वरपूर आणि तासगावमध्ये दंगल नियंत्रक पथक सुद्धा तैनात। सालेकसा ईव्हीएम छेडछाड प्रकरणी निवडणूक आयोगाला अहवाल पाठवला, त्यानुसार कारवाई होईल। उपजिल्हाधिकारी मिनाज मुल्ला यांची माहिती। तर निवडणूक अधिकारी उपविभागीय अधिकाऱ्यांवर हा खटला दाखल करण्याची काँग्रेसची मागणी। आता बघूयात मनपाच्या रणधुमाळी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। महानगरपालिकेच्या मतदार याद्यांमधील संभाव्य दुबार मतदारांचा काटेकोरपणे शोध घ्यावा, राज्य निवडणूक आयुक्तांच्या सूचना। राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या प्रक्रियेला वेग। राज्य निवडणूक आयोगाची बैठक सुरू। सर्व महानगरपालिकांचे आयुक्त या बैठकीला उपस्थित। ऑनलाईन पद्धतीने बैठकीला सुरुवात। राज्यातील सर्व महापालिकांच्या निवडणुकींसंदर्भात निवडणूक आयोग आढावा घेणार। बीएमसी निवडणुकीच्या मतदार यादीमध्ये 11 लाखांहून अधिक दुबार मतदार। पडताळणीसह मतदार यादीमध्ये सुधारणा करण्याचं काम सुरू। मुंबई महापालिकेची माहिती। तर दुबार मतदार शोधण्यासाठी आयोगाच्या ॲपचा वापर करण्यात येणार। मुंबईतील कुर्ला परिसरामध्ये मतदार यादीत मोठा गोंधळ। एकाच घरातील मतदारांची नावं 2 वेगवेगळ्या प्रभागांमध्ये विभागली। प्रारूप मतदार यादीतील अनियमितता उघडकीस। माहिती आणि अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांची माहिती। भिवंडी पालिकेच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये राजकीय हस्तक्षेप असल्याचा आरोप। प्रभाग रचना आणि मतदार याद्यांमध्ये घोळ। आरपीआय एकतावादी यांचा आरोप। तर महानगरपालिका निवडणुकांसाठी निवडणुकीपूर्वी सर्व प्रक्रिया वेगानं पूर्ण करण्याचा प्रयत्न। दुबार मतदारांची नावं शोधण्याची बीएमसीची डोर टू डोर आता मोहीम बंद। प्रक्रिया उघड असल्यामुळे मोहीम बंद, बीएमसीची माहिती। तर दुबार मतदार शोधण्यासाठी निवडणूक आयोगाच्या ॲपचा वापर होणार। राज्य निवडणूक आयोगाची मनपा आयुक्तांसोबत बैठक। तर 10 डिसेंबरपर्यंत राजकीय पक्षांकडून आलेल्या सूचना आणि हरकतींचा घेतला आढावा। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रारूप मतदार यादीतील त्रुटींवर ठाकरेंची सेना आणि मनसेचा आक्षेप। आणखी 17 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी। ठाकरे, सेना आणि मनसेचं राज्य निवडणूक आयुक्तांना पत्र। भाजप कार्यालयाच्या पत्त्यावर बोगस मतदारांची नोंद। मनसे प्रवक्ते योगेश चिले यांचा नवा आरोप। तर तळोजा शहरातल्या भाजप कार्यालयावर बोगस मतदारांची नोंद असल्याचाही आरोप। आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। विवाह सोहळ्यानिमित्त राज ठाकरेंचा 2 दिवस दिल्लीमध्ये मुक्काम। तर अमित ठाकरे यांच्या मेहुण्याचा उद्या दिल्लीमध्ये विवाह सोहळा। अनेक राजकीय मंडळी सुद्धा विवाह सोहळ्याला हजेरी लावणार। मुंबईमध्ये भाजपचा आवाज। मुंबईकरांचा संकल्प भाजपचा हे अभियान। मुंबईतील विकासासाठी 2,65,768 सूचना। मुंबईकरांच्या सूचनांचं संकलन करून अमित साटम याचं सादरीकरण करणार। पुण्यातल्या नवले पूल परिसरातील अपघात शून्यावर आणण्यासाठी उपाययोजना करावी। संसदेत सुप्रिया सुळेंकडून प्रश्न उपस्थित। तर योग्य ती कार्यवाही केली जाईल। केंद्रीय रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचं त्यांना आश्वासन। एप्रिल 2026 पर्यंत मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण होणार। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचं लोकसभेत आश्वासन। मुंबई गोवा महामार्गाचं 89% काम पूर्ण झाल्याची माहिती।
शिवाय महामार्गाच्या कामात दिरंगाई झाल्याचंही केलं कबूल. 9.29% काम पूरा हुआ है और इस साल अप्रैल के अंदर ये कंप्लीट रोड पूरा होगा और इसमें कोई तकलीफ नहीं होगी और इसको बहुत डिले हुआ है मैं स्वीकार करता हूँ. अप्रैल के पहले पूरा होगा. राज्यपाल नियुक्त